कोकणामध्ये रेल्वे मंत्री सुरेश प्रभू आणि राणे यांच्यामध्ये नवा संघर्ष सुरू झालेला आहे। 3 दिवसांपूर्वी नारायण राणेंनी सुरेश प्रभूंवर प्रहार केल्यावर आता कोकण रेल्वेच्या प्रलंबित मागण्यांसाठी माजी खासदार निलेश राणे आक्रमक झालेले आहेत। रेल्वे मंत्री सुरेश प्रभू रत्नागिरी दौऱ्यावर असून त्यांनी गाडी रोखण्याचा प्रयत्न रत्नागिरी नाट्यगृहाच्या समोर निलेश राणेंच्या कार्यकर्त्यांनी केलाय। तसं निदर्शनही केली आहेत। यावेळी 30 ते 35 कार्यकर्त्यांना अटकही करण्यात आली आहे। दरम्यान आंदोलन करून प्रश्न सुटत असेल तर त्याचं स्वागत आहे असा चिमटा सुरेश प्रभू यांनी निलेश राणेंना काढलेला आहे। त्याचबरोबर गेल्या 10 वर्षांमध्ये तुम्ही काहीच केलं नाही हे या आंदोलनावरनं सिद्ध होतंय असा टोमणाही प्रभूंनी लगावलेला आहे। अनेक समस्या कोकणातल्या आहेत, त्याच्यामध्ये प्रकल्पग्रस्तांची आहेत, बेरोजगारीचं आहे, डबल ट्रॅकचं आहे। आमची तर एक डबल डेकर ट्रेन तर रत्नागिरी सिंधुदुर्गाला न थांबवता ती दक्षिणेकडे वळवली गेली। अशा परिस्थितीमध्ये टर्मिनसचा विषय रखडलेला आहे। चोऱ्या वाढत आहेत कोकण रेल्वेमध्ये। या सगळ्या समस्या कोकण रेल्वेमध्ये असताना स्वतःचा सत्कार माणूस कसा करून घेऊ शकतो ही गोष्ट आम्हाला काही योग्य वाटली नाही। त्याच्यासाठी आम्ही आज निदर्शनं केली। मला त्यांचं खरोखर अभिनंदन करावंसं वाटतं, कारण गेले 10 वर्ष देशामध्ये युपीएचं सरकार होतं आणि त्या सरकारने एवढं काम केलं असं नेहमीच आपण काँग्रेसच्या पुढाऱ्यांकडून ऐकतो। ते काम केलं असेल तर मग आता काम नाही झालं कसं म्हणतात, आणि ज्यांना राजकीय कारण म्हणून निदर्शन करायचे असतील तर त्यांनी ती जरूर करावीत। त्याचं आम्ही स्वागत करतो। कोकण रेल्वेचं दुपदरीकरण झालं पाहिजे, इलेक्ट्रिफिकेशन झालं पाहिजे, त्याचं सेफ्टी ऑडिट झालं पाहिजे, या सगळ्या गोष्टी देखील करण्यासाठीचा आदेश त्यांना देण्यात आलेला आहे। अर्थात ते पैशाची उपलब्धता कशी करता येईल हे देखील आपण पाहतो। सावंतवाडी टर्मिनल देखील झालं पाहिजे, ह्यासाठी देखील आपली पाहणी सुरू आहे आणि म्हणून मला वाटतं या सगळ्या गोष्टीचा एकंदर विचार करून कोकण रेल्वेला देखील आपण इतर रेल्वेसारखं नीट करण्याचा प्रयत्न करू।